आता थेट जाऊया, शरद पवार साताऱ्यातून बोलतायत. सेवकांचं अंतःकरणाला हसून अभिनंदन करतो. यावेळेला काही ना काहीतरी नवीन याचं फल घेत असतो. आपल्याला असंच असेल. याच्या आधीच्या बैठकीमध्ये मी आग्रह केला होता की आता जग बदलत आहे. जगामध्ये वेगळे विचार दिसतात. एक नवीन संकल्पना जगाने स्वीकारली आणि ती संकल्पना ही कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आहे. आणि त्याच्यापासून रयतेला मागं राहून चालणार नाही. मी श्री दळवी आणि त्यांच्या सरकारांना धन्यवाद देतो. यासंबंधीची भूमिका त्यांच्यासमोर मांडल्याच्या नंतर फार मोठा वर्ग रयतेच्या सेवकांचा या क्षेत्रामध्ये उतरला आणि आमची खेड्यापाड्याची मुलं मुली आज AIच्या संबंधी चर्चा करायला लागली. त्यासंबंधीची त्यांची मतं द्यायला लागली आणि त्याची उपयुक्तता कशी करून घेता येईल यासंबंधीचा विचार हा त्या ठिकाणी करायला लागेल. यंदाच्या वर्षी आपण शिष्यवृत्त्या हा कार्यक्रम नेहमी घेतो, तो मोठ्या प्रमाणावर यंदा घेतलेला आहे. या आर्थिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती आणि हितचिंतकांच्याकडनं देणगी, अशी देणगी संस्थेला 25 कोटी रुपये योजनेला दिले आहेत. आणि या सगळ्या दातृत्व दाखवणाऱ्या आमच्या हितचिंतकांचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो. त्यांनी मोठं काम केलं आणि आम्हा सगळ्यांना एक प्रकारचा प्रोत्साहित करण्याची भूमिका ही या ठिकाणी केली. क्रीडा क्षेत्र असो, अन्य क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी रयतेचा ध्वज हा फडकवेल याची काळजी त्यांनी घेतलेली. एक गोष्ट माझ्या मनामध्ये होती की अलीकडं जगातल्या काही महत्त्वाच्या विद्यापीठांचा आणि रयतेचा एक संबंध वाढला पाहिजे, नातं वाढलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने प्राध्यापक नलावले ज्यांनी आत्ता तुमच्याकडे माहिती दिली, त्यांना इंग्लंड अमेरिकेला पाठवलं होतं आणि सुदैवाने जगाच्या चांगल्या संस्थेमध्ये त्यांना सुसंवाद करता आला. आणि त्या संस्थेच्या मदतीनं इथं काही नवीन कोर्सेस हे सुरू करण्याच्याबद्दलची प्राथमिक चर्चा ही झालेली आहे. संस्थेचे पदाधिकारी विशेषतः जेनिफर पाटील, भगीरथ शिंदे आणि श्री दळवी आणि त्याच्यानंतर अन्य या क्षेत्रात बघणारे या लोकांना आणि हे जे परदेशाच्या संस्था आहेत त्याच्या प्रमुखांना निमंत्रित करून एक संयुक्त बैठक ही आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यामधून रयत आणि वॉटसन युनिव्हर्सिटी असेल, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असेल, अन्य विद्यापीठ असतील यांच्याशी सुसंवाद कसा करता येईल आणि याचा लाभ आमच्या मुलामुलींना कसा होईल याची खबरदारी आपण घेणार आहोत. आणि म्हणून हे सगळे कार्यक्रम घेऊन आपल्याला पुढे जायचे. तुम्हा सगळ्यांची साथ, पाठिंबा यामुळेच हे शक्य आहे. आणि त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. मी